ह्याने दात स्वच्छ करायचे. ब्रश कोलगेट नसेल तर मंजनने दात घासायचे. पण रोजच्या रोज सकाळी उठल्यानंतर पहिले दात स्वच्छ करायचे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण रात्री जेवण केलेलं असतं. जेवण केल्यानंतर त्याच्यातले बारीक बारीक जे कण असतात ते आपल्या दातामध्ये अडकून राहतात. आपण रात्री ब्रश करतो का? काही जण करतात, काही जण करत नाही. बरोबर आहे की नाही? जे न करणारे मुले आहेत त्यांनी आता आजपासून काय करायचं, रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर पण दात स्वच्छ घासायचे. ते बारीक जे कण आपल्या दातामध्ये अडकलेले असतात त्याच्यामुळे काय होते, दाढा किडणे, दात दुखणे होते की नाही. काही काही मुलं म्हणतात ना, माझी दाढ दुखायली, माझे दात दुखायले. ते कशामुळे होतात ना, आपण जेवण केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर त्याचे बारीक बारीक कण आपल्या दातामध्ये अडकून बसलेले असतात. त्याच्यानंतर काय करायचं, आंघोळ करताना कारलं. आई कारल्याची भाजी बनवते का? कोणाकोणाला आवडते कारलं? खाल्ले का? कसं लागते? गोड लागते की नाही? आईला कारल्याची केल्यानंतर ती पण भाजी खायची. आलं का लक्षात? शेवग्याच्या शेंगा कोणी खाल्ल्या? कडू लागतात ना? मग कशा लागतात? तिखट लागतात. हा, गोड लागतात का? असू शकतो. बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट, गवारीच्या शेंगा. गवारीच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात? सगळ्यांना आवडतात का? कडू का आंबट लागतात? तिखट लागतात. बर, दूर बाहेर जाऊ द्यायचं नाही. दूर जर बाहेर नाही गेला, पॅक केलं तर ते मच्छर काय होतात, मधल्यामध्ये मरून पडतात. आपल्याला दिसतात पण नंतर खाली पडलेले मच्छर. असं करणं योग्य आहे ना? ह्याच्यासाठी काय खर्च आहे का आपल्याला? आपण घरच्या घरी करू शकतो. तसंच रस्त्याला पाणी साचलेलं असते, आपल्या दारासमोरून नाल्या गेलेल्या असतात, त्याच्यामध्ये काय असते, जेवण केल्यानंतर दर सोमवारी आठवड्याला एक गोळी ही प्रत्येक मुलांना सर्दी तेल आणि घ्यायची असते. ह्याच्यामुळं तुमचं रक्त वाढणार. म्हणजे मुली वगैरे आहेत, किशोरवयीन मुली, याच्यामध्ये रक्ताची कमतरता होते. तर हे गोळ्या घेतल्या तर त्यांना रक्ताची कमतरता राहणार नाही. त्याच्यामुळं दररोज दर आठवड्याला दर सोमवारी ह्या प्रत्येकाने सरांनी गोळ्या दिल्यानंतर खायला पाहिजे गोळी जेवण झाल्यानंतर. त्याप्रमाणे आपण जनताची मोहीम गोळ्याची वापर राबवली. वर्षातून 2 वेळेस असते ही, ऑगस्ट आणि फेब्रुवारी महिन्यात. तर आता यावर्षी आता ऑगस्ट महिन्यात 10 ऑगस्टला जनताची मोहीम आहे. त्यामध्ये तुम्हाला अल्बेंडाझोल गोळ्या